जय श्रीराम. आजचा विषय खूप महत्वाचा घेऊन आला कारण की उन्हाळ्याचे दिवस लागले आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला घाम खूप येत असतो कारण की गरमच इतकं होतं आणि तापमान देखील वाढलेलं असतं. त्यामुळे आपल्या बॉडीला पूर्ण घाम येत असतो आणि बॉडीचं तापमान सुद्धा वाढलेलं असतं. तर याच्यामध्ये काय सर्वात मोठी प्रॉब्लेम होत असते माहितीये का? तुम्हाला सर्वात माहिती देतील की आपल्या त्या मांड्या असतात, जी थाईज असते, मांड्या असतात, या आपण जेव्हा चालतो ना, केव्हाही सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही चालतो ते घासल्या जात असतात. आणि उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होत असल्याने आणि आपल्या शरीराला जास्त घाम येत असल्याने आणि त्याच्यामध्ये आपली बॉडी जास्त हीट असल्याने मांड्या घासल्या गेला तर आपल्याला खूप असे रॅशेस होऊन जात असतात. मध्यभागी होतात, जास्त इनर साईड मध्ये म्हणतो. तर याला उपाय काय? तर याला मी आज असं एक व्यायाम सांगणार आहे, 4 प्रकारचे व्यायाम सांगणार आहे, जे तुम्ही केले ना तर तुमची हळूहळू मांड्याची चरबी ही कमी होत जाईल आणि तुम्हाला जो हा त्रास आहे हा कमी व्हायला लागून जाईल. आणि तुम्ही ते कंटिन्यू केलं काय माहिती तर पूर्णतः तुमच्या मांड्याची चरबी निघून जाईल. तर आणि तुमच्या मांड्या घासल्या जाणार नाही. हे काय होत असतं, तुमच्या मांड्यामध्ये भरपूर अशी चरबी जमा झालेली असते. ती चरबी जमा झाल्यामुळे तुमच्या मांड्या घासल्या जात असतात, त्यामुळे रॅशेस होत असतात. पूर्ण मधला भाग जो मांड्यांचा तो पूर्ण एकदम लाल झालेला असतो आणि हा जास्त प्रकार जे जास्त जाड असतात त्यांना झालेला असतो. आणि हा जास्त प्रकार आहे हा माझ्या माता भगिनींमध्ये येत असतो कारण की त्याचे फायदे खूप मोठे असतात आणि थाईट मोठे असल्यामुळे त्यामध्ये चालतात त्यांचे इनर थाईट खूप घासले जात असतात, मांड्या खूप घासल्या जात असतात, ज्यामुळे त्यांना रॅशेस होत असतात. मग ते काय करतात, ज्या साडी घालतात त्यामध्ये ते लॅगिंग वगैरे अशा गोष्टी किंवा स्पोर्ट्स पॅन्ट वगैरे या घालत असतात. पण तरी त्यांना हा प्रॉब्लेम होत असतो कारण की तरी ते घासले जात असतात, त्यामुळे जास्त त्यांना वेदना होतात, स्किन फाटायला सुद्धा लागत असते आणि त्यामध्ये आपण खाजून घेत असतो, त्यामुळे स्किन फाटत असते. तर यावर मी असे 4 एक व्यायाम सांगणार आहे, एक्सरसाइज सांगणार आहे की जे ते तुम्ही केले तर तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. तर व्यायाम कुठला आता सुरुवात करूया आपण. सर्वात पहिले तुम्हाला काय घ्यायचं माहिती का? सर्वात पहिले तुम्हाला स्क्वॉट घ्यायची. स्क्वॉट मध्ये बघा ही पोझिशन घेऊन घ्यायची, चेस्ट अप ठेवायच्या, हात असे ठेवायचे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झालं तुमचं स्क्वॉट. हा स्क्वॉट घ्यायचा तुम्हाला कमीत कमी एका वेळेस तर 50 मारायचे, 50 रेपिटेशन करायचे. तुमच्याकडून नाही होत असेल तर 10 5 सेट घ्या, हे पण होईल. आता दुसरी एक्सरसाइज सांगणार आहे मी तुम्हाला, लंजेस सांगणार आहे. लंजेस मध्ये तुम्हाला उभं राहून घ्यायचं, समोर बघायचं मॅचच्या लाईन मध्ये आणि त्यामध्ये कमर राखायचं आहे आणि एक पाय पुढे खायचा आहे. पुढे घेतला लगेच खाली टाकून मागचा गुडघा खाली करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे म्हणजे लंजेस. हे पण 50 करायचे, पण 10 ते 5 सेट करा. एकदा 50 तर होणार नाही आणि बॅलन्स करणं खूप महत्वाचं, ते कमर. ती झाली दुसरी एक्सरसाइज. आता तिसरी एक्सरसाइज कोणती माहिती का? साईड लेग रेस करायचा. कमर आपल्या ह्याच्या पोझिशन घेऊन घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 झाले, एका पायावर 10 घ्यायचे. दुसऱ्या पायाची सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झाले साईड लेग. हे तुम्हाला सेट करायचे, इकडे 50 करायचे, इकडे 50 करायचे, 10 ते 5%. हे झालं. आता चौथी एक्सरसाइज आहे सुमो स्क्वॉट. पाय पूर्ण लांब करून घ्यायचे या पद्धतीने. लांब केले, चेस्ट अप करायची, बॅक साईड. 1 जेवढं खाली द्या तेवढं खाली द्यायचंय. 2 माझी फुल पॅन्ट आहे त्यामुळे मला जास्त खाली जाता येत नाही. शॉर्ट पॅन्ट राहिला असतं तर पूर्ण डीपली कसं जाता येईल तुम्हाला करून दाखवलं असतं, तरी ट्राय करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला सोमो स्क्वॉट. याचे सुद्धा तुम्हाला 50 करायचे रेपिटेशन, पण तुम्ही 10 ते 5 करू शकता. आता मी तुम्हाला ह्या ज्या एक्सरसाइज सांगितल्या ना, हा व्यायाम जो सांगितला ना, हा पूर्ण इनर थाईवर येत असतो. तर याच्याने तुमच्या मांड्या ज्या आपल्या मांड्या कुठला कुठला भाग घासला जातो, जास्त मधला भाग घासला जात असतो. तर हा मधला भागचा फॅट आहे हे पूर्णतः कमी करून टाकेल. आजूबाजूचा करेल पण मधला जास्त कमी करेल कारण की मांडे हा जास्त घासले जात असतात. त्यामुळे मी हा जो व्यायाम सांगितला हा मधल्या मसलसाठी सांगितलाय. म्हणून ही एक्सरसाइज तुम्ही का केली तर तुमचे काही महिन्यातच, 1 महिने तरी सांगतोय, काही दिवसातच
तुम्ही कंटिन्यू जे केले मी सांगितल्याप्रमाणे रेपिटेशन तर तुमच्या मांड्याची चरबी पूर्णतः कमी झालेली असेल आणि तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्रास व्हायला हा कमी लागून जाईल. म्हणजे त्रास होणार नाही, काही दिवसात तो त्रास हळूहळू कमी होत जाईल. म्हणून हे एक्सरसाइज पूर्ण करा. तर असा होता आपला आजचा एक्सरसाइजचा प्रकार की उन्हाळ्यामध्ये आपल्या मांड्या घासल्या जात असतात का तर त्याची मांड्याची चरबी वाढली जात असते. म्हणून मांड्याची पूर्ण चरबी नष्ट होऊन जाईल हा व्यायाम केल्याने. म्हणून आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा, शेअर करा. जय श्रीराम.